कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे देत नाही. तसेच कॅन्सर पसरण्यापूर्वी अशा ठराविक सर्वांना समान लक्षणे असतात असंही नाही. ती लक्षणे कॅन्सरचा प्रकार, तो कोणत्या अवयवामध्ये आहे, त्याची वाढ किती झाली आहे यावर अवलंबून असतं. कारण नसताना अचानकच वजन कमी होतं. आहार किंवा व्यायामामध्ये बदल नसतानाही वजन झपाट्यानं कमी होतं. 5 ते 10% पेक्षा जास्त वजन कमी झाल्यावर तपासणी करणं गरजेचं आहे. सतत थकवा जाणवतो, पुरेशी झोप घेऊन सुद्धा थकवा जात नाही, रोजची कामे कठीण वाटतात, भूक कमी होते, अन्न खाण्याची इच्छा कमी होते, थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं, ताप येतो, वारंवार ताप येतो, संसर्ग नसतानाही ताप येत राहतो, रात्री खूप घाम येतो, झोपेत कपडे किंवा चादर भिजेल इतका घाम येतो, शरीरामध्ये गाठी दिसतात, जसं की स्तन, मान, बगल, जांघ किंवा इतर ठिकाणी गाठ जाणवते. गाठ दुखत नसली तरीही तपासणी करणं गरजेचं आहे. जखमा लवकर भरून येत नाहीत, असामान्य रक्तस्राव होतो, खोकल्यातूनही रक्त येऊ शकतं. त्याचप्रमाणे शौच किंवा लघवीतूनही रक्त येतं. महिलांमध्ये अनियमित किंवा रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होऊ शकतो. आवाजामध्ये बदल होतो. 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज बसणं, सतत खोकला जाणवणं, 3 आठवड्याहून अधिक काळ खोकला राहणं, श्वास लागणं, छातीत दुखणं, गिळताना त्रास, अन्न किंवा पाणी गिळताना अडचणी निर्माण होणं, अन्न अडकल्यासारखं वाटणं, पोटाच्या सवयी बदलणं, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणं, शौचाच्या सवयीमध्ये अचानक बदल होणं. त्याचप्रमाणे लघवीमध्ये बदल दिसतो, वारंवार लघवी लागते, लघवीतून रक्त येतं, लघवी करताना वेदना होतात, त्वचेतील बदल, नवीन तीळ येतात, जुन्या तिळांचा आकार, रंग किंवा किनार बदलल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे त्वचेवर न भरून येणाऱ्या जखमा होतात, सतत वेदना होतात, एका ठिकाणी कायम वेदना राहतात, वेदनाशामक औषधांनीही आराम मिळत नाही, पोट फुगतं, महिलांमध्ये सतत पोट फुगल्यासारखं वाटतं, पचन किंवा ॲसिडिटीसारख्या समस्या निर्माण होतात आणि याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणामही होताना दिसतो. अनेक आठवडे सतत अपचन किंवा छातीत जळजळ जाणवते, तोंडामध्ये पांढरे किंवा लाल चट्टे दिसतात. तंबाखू किंवा धूम्रपान करणाऱ्यांनी दुर्लक्ष करू नका. मान, बगल किंवा जांघेमध्ये गाठी येतात, वारंवार संसर्ग होतो, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे संसर्ग वाढतो. यासारखी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. कोणतीही गाठ 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त राहणं, शौच, लघवी किंवा खोकल्यामध्ये रक्त येणं, कारण नसताना वजन कमी होणं, 3 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला किंवा आवाज बसणं, गिळताना त्रास वाढणं, न भरून येणारी जखम, सतत ताप, रात्री घाम येणं. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तंबाखू, गुटखा, धूम्रपान पूर्णपणे टाळा. मद्यपान जरी करत असाल तरी ते मर्यादित ठेवा, परंतु पूर्णपणे टाळलेलं खूप चांगलं. भरपूर फळे, भाज्या खा, संपूर्ण धान्याचा आहार घ्या, नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणामध्ये ठेवा, सूर्यप्रकाशात जास्त वेळ असल्यास त्वचेचे संरक्षण करा, वयानुसार आणि जोखमीप्रमाणे नियमित आरोग्याची तपासणी करा, जसं की स्तन, गर्भाशय, मूग, मोठे आतडे. महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणं दिसली म्हणजे कॅन्सरच आहे असं अजिबात नाही. संसर्ग, हार्मोनल बदल किंवा इतर अनेक आजारांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. पण ही लक्षणे 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ असतील किंवा वाढत असतील तर कोणताही विलंब न लावता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यानुसार योग्य ते औषधोपचार घेतले तर नक्कीच आपण अशा संसर्गापासून किंवा आजारापासून स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतो.